आता एकदम जोमाने कामाला लागणार आहे. कुठली चूक करणार नाही आणि बाबांना तक्रार करायची एकही संधी देणार नाही. मन आणि डोकं एकदम जागेवर ठेवून काम करणार आहे आणि प्रत्येक गोष्टीची शहानिशा करून मगच पुढे जाणार. हे घ्या पैसे. शुभू खरंच माझ्यासाठी किती करतो. खूप खास आहे तो माझ्यासाठी. मला पण त्याच्यासाठी असं काहीतरी करायचंय जे तो कधीच विसरणार नाही. असं काय झालं माहिती नाही, पण आता माझ्या मनात त्याची जागा खूप महत्वाची. श्रावणी, काका गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तुला मोबाईल मध्ये डिझाईन पाठवलंय, त्याचे प्रिंट काढायचे आपल्याला. आपल्या इलेक्शनला लागणार आहेत. तुझ्या साहेबांचं काम आहे. शुभूला मेसेज केला होता पण तो नाही आलाय अजून. तर मी आहे ना, बाबांचं काम आहे ना, मी करते. नक्की करशील ना नीट? काका काम झालंच म्हणून समज. गुड. भैया, लाडकी लेक योजनेचे डॉक्युमेंट्स आणि पेपर आहेत. तू म्हणाला होतास ना की तुला बघायचंय म्हणून. हो पण यात तर सगळे फुल प्रूफ आहेत. ठीक आहे. जिथे जिथे आपण ही योजना सुरू केली होती त्या कॉलेजेसची माहिती तर मिळाली. आता स्पेशल पोलीस फोर्स लावून जिथे जिथे भ्रष्टाचार झालाय, जिथे जिथे मुलींना या योजनेचा लाभ मिळाला नाहीये ना, त्याची चौकशी व्हायला हवी. आणि जो दोषी असेल ना त्याला सोडणार नाही मी. थोड्याशा स्वार्थासाठी लोकांनी ना आपल्या योजनेचा फायदा करून घेतलाय. त्यामुळे हे सत्य बाहेर यायलाच हवं भैया. आणि हे सत्य बाहेर काढण्याची जबाबदारी तुझी आहे पृथ्वी. मी करतो भैया. त्या मुलींना या योजनेचा फायदा झालाय ना भैया. घोळ जरी झाला असेल ना तरी अगदीच 5-25 केसेसमध्ये. तर तरी शोधावं लागेल ना. एक केस जरी असली ना तरी शोधावं लागेल. हे बघ, हे विरोधक जे काही बोलतायत ना त्याकडे लक्ष देऊ नकोस. मी सुरू केलेल्या योजनेमध्ये कोण घोटाळा करताय ना हे मला कळायलाच हवं. कारण या लोकांमुळे त्या मुलींनी माझ्यावर हल्ला करण्याचं धाडस केलं. कळतं ना तुला? होय. हे बघ, आपली माणसं कामाला लाव. सरकारी यंत्रणेची मदत घे, पण या सगळ्याच्या मुळाशी जा. या भ्रष्टाचार करणाऱ्या माणसांची, या संस्थांची नावं मला लवकरात लवकर हवीत पृथ्वी. सगळे डिटेल्स लवकरच तुझ्याकडे असतील भैया. अगं मोक्षा, अगं श्रावणी, तू इथे? अगं ते बाबांसाठी काही इम्पॉर्टंट डॉक्युमेंटची प्रिंटआउट काढायची होती म्हणून निघाले होते. पण तू कुठे चाललीस? अगं पेशंटची औषध आणायला चालले होते. बरेत का अगं तिथे? ते बरे आहेत. डॉक्टर म्हणाले आउट ऑफ डेंजर आहे, पण फार रिस्पॉन्स देत नाहीत ग. त्यांना नक्की झालंय काय? न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम आहे काहीतरी. आत्ता डोळे उघडलेत त्यांनी. जरा भ्रमिष्ठासारखेच वागतात. मला असं वाटतं त्यांना आपण बोललेलं काहीच कळत नाही. जिथे ॲक्सिडेंट झाला ना तिथे जवळच एक मेंटल हॉस्पिटल आहे. मला असं वाटतं ते तिथूनच आले असतील. कुठे गेले शिरीष घाणेकर? श्रावणी, अगं कुठे हरवलीस? नाही काही नाही, पण मोक्षा मला सांग, हां, त्या पेशंटचं नाव शिरीष घाणेकर आहे का? तेच तर नाही ना माहिती. त्यांचे कोणी नातेवाईकही नाही आलेत. त्यांची कोणी विचारपूसही करत नाही. मला कळतच नाही काय करायचं, कसं शोधायचं. मला त्यांच्याकडे घेऊन जाशील? मला त्यांना भेटायचंय. तुला? अगं कशासाठी? मी तुला सगळं नंतर सांगते.
पण प्लीज तुम्हाला त्यांच्याकडे घेऊन चल. ठीक आहे, पहिले औषधं घेऊ का? ती आपण घेऊ, पण आता चल. अगं चल चल प्लीज. शोभे, एक नंबर खबर दिली म्हणून फ्रेश फ्रेश गाजरा आणला बर का. आवडलाय मस्ती लयच. पण मला सांग, तू चौथा पाहिलं वय शुभू त्या श्रावणीला 1 लाख देत होता ते. छे, आम्ही कशाला बघू? मग कोणी पाहिलंय? अहो स्वीटी आणि शुभू एकत्र काम करतात का नाही? तर स्वीटीने काहीतरी बघितलं असेल, तिने लगेच आमासने येऊन सांगितलं. पाहिलं का तुझा भाऊ? आपल्याला पैसे द्यायचं म्हणलं की दाढवरती त्याला, आणि त्या श्रीमंत पोरीला मदत करतोय. उलट तिच्याकडून पैसे घेऊन आपल्याला दिले पाहिजेत ना. नाहीतर काय, मग आमासने पण ना कळतच नाही एक शुभूचं. त्याच्या जागी जर दुसरा कुठला तरी माणूस मंत्री साहेबांचा पिया असता का नाही, तर आतापर्यंत मोठी इस्टेट जमा केली असती. मस्त बंगल्यात राहायला गेलो असतो आम्ही. पण कसलं काय, आता आमासने नाही वाटत असं काय होईल. शोभे, समज होणार. काय तुझा भाऊ आता फार आकाश पातळी एक करत, पण पैसे गोळा करत. ते कसं? समजल तुला. तुझ्यासाठी अजून एक गोष्ट आणली मी. अजून एक गोष्ट म्हणजे तुम्ही काजू कतली आणली का काय? बाई, तुला तुमच्या मनातलं कसं काय लगेच कळतं? ए शोभे, अगं काजू कतली बी आणन मी, पण त्यापेक्षा महत्वाचं आणलंय. त्याच्यापेक्षा पण महत्वाची म्हणजे म्हणजे आम्हाला ती सोन्याची एक सरी पाहिजे होती, ती घेतली काय तुम्ही आमच्यासाठी? शोभे, जरा आवर ना. आम जरा देतो. तुम्हाला ते आम्हाला सरप्राईज द्यायचंय नाही? आम्ही डोळे बंद करतो, तुम्ही आमच्या हातामध्ये ठेवा. अहो, द्या की लवकर, दामान. द्या की लवकर. हे घे. एवढंच आहे काय? काय आहे? पेपर आहेत, पेपर. म्हणजे तुम्ही आमच्यासाठी प्रॉपर्टी घेतली काय? बाई, आम्हाला माहिती होतं. ए शोभे, तू लय पुढे चालली. नाही इथं. हे घे, नीट बघ. डायव्होर्सचे पेपर आहेत. Divorce चे Divorce? घटस्फोटाचे पेपर? नाही. काय माणूस आहे, काय माणूस आहे? कसं असं कसं विचार केला? तू एवढं प्रेम केलं तुमच्यावर? अहो, एक पोरगी आहे ना तुम्हाला, एक पोरगी. महत्वाचे पेपर आहे. पोरगी ती दुसऱ्या मुली. शोभे, अगं शोभे गप, अगं शोभे गप ना. एवढा आम्ही विचार केलेला, एवढी स्वप्न बघितलेली. एक दिवस साजरे घेऊन नाही गेला. संसार गेला. पोरीचं काय बघून लग्न केलं? शोभे, ऐकून तर घे ना माझं. हो, काय झालं ताई? का रडताय तुम्ही? 2 मिनिट. ओ मावशी, डोंबऱ्याचा खेळ लावलाय वय. नवरा बायकोचा मॅटर आहे, आम्ही बघून घेऊ ना. या वा पुढं वा. ओ काका, काय भांग इंतरून देऊ का आता? वा तिकडं. जा ना भाई आता. ओ जाता का? येऊ आता तिथं. वा पुढं.